पुढे। जवळात निजाम येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांचे आमरण उपोषण सुरू, शिक्षकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। परंडा प्रतिनिधी। परंडा तालुक्यातील जवळात निजाम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब गवारे यांनी शाळेतील प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवार दिनांक 15 जुलैपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे। त्यांच्या उपोषणामुळे परिसरात शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत चर्चा सुरू झाली असून पालक व ग्रामस्थांनीही या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे। उपोषणादरम्यान बाबासाहेब गवारे यांनी शिक्षण विभागासमोर 2 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। श्री एच बागडे यांची शिक्षण संचालनालयातील उसळवारी प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशी पहिली मागणी आहे। तसेच सेवानिवृत्त झालेल्या माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी दुसरी महत्त्वाची मागणी त्यांनी केली आहे। गवारे यांनी सांगितले की शाळांमधील शिक्षकांची कमतरता आणि प्रशासकीय विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे। संबंधित प्रश्न वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही त्यावर ठोस निर्णय होत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या उपोषणामुळे गावातील पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनीही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान या उपोषणाकडे शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले असून संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार बाबासाहेब गवारे यांनी व्यक्त केला आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।